रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे तर आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यामध्ये निवडणुकीत लढत पाहायला मिळणार आहे। असे असताना रोहित पवार यांनी रायगडमध्ये सुनील तटकरे यांना खासदारकीवरून काढायचे व अनंत गीते यांना निवडून आणायचे असे लोकांनीच ठरवले असल्याचं वक्तव्य केले। इथं लोकांनीच ठरवलेलं आहे सुनील तटकरेंना आपल्याला खासदारावरून काढायचंय आणि गीते साहेबांना तिथं निवडून द्यायचंय। त्यामुळे इथं वातावरण गरम तापलेलं आहे, गरम झालेलं आहे। उमेदवाराला आणि जे महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांना जिथं जिथं वाटेल तिथं मी एक कार्यकर्ता म्हणून येईल आणि एखादी मोठी सभा असेल तिथं इतर मोठ्या नेत्यांबरोबर साहेब नक्कीच असतील। रायगडमध्ये रोहित पवार यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण असल्याचं प्रतिपादन केले। नेत्यांनी केलेली गद्दारी लोकांना आवडलेली नसून लोकशाही संविधान टिकवण्यासाठी प्रकाश आंबेडकर सकारात्मक भूमिका घेतील असंही ते म्हणालेत। लोकांना विचारलं, लोकांची चर्चा केली, लोकांचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूली वातावरण वाटतंय। शेतकरी, कष्टकरी आणि शहरी भाग नाही घ्या नाही तर ग्रामीण भाग जे काही कुटुंब फोडले गेले, पार्टी फोडले गेले, विचाराला गद्दारी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी केली, हे लोकांना आवडलं नाही। त्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येताना आपल्या सर्वांना बघायला मिळेल। खरं तर अपेक्षा होती ते आपल्याबरोबर येतील, पण अजून थोडे दिवस थांबूया, त्या बाबतीत काहीतरी सकारात्मक होईल अशी आशा आपण सर्वजण ठेवूया। कारण का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना एकाच गोष्टीसाठी लढायचं आहे की संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि ही गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा येत्या काळामध्ये आपण बघू।